मित्रांनो, मी अर्षद, तुम्ही बघताय स्मिताज किचन. तर ही आमची 8वी डिश आहे आणि आमच्या 8व्या डिशचं नाव आहे हिरव्या मुगाचं कालवण. चला आता साहित्य बघून घेऊ. तर बघा साहित्य आपल्याकडे हिरवं मूग, कढीपत्ता, लसूण, अद्रक, सुकं खोबरं, कोथिंबीर, मिरच्या, कांदा, टमाटा, जिरं, मोहरी, हळद. आणि आपण ही हिरवी मोहरी आपण धुवून घेणार आहोत. ही धुतल्यानंतर आपण कुकरमध्ये ह्याला लावून घेणार आहोत. तर चला आता हे बघा, आता आपण हिरवं मूग धुवून घेतलेला आहे आणि आता आपण याला कुकरमध्ये टाकू. तर आता आपण याला टाकायचे आहेत कांदे, टमाटे, हळद, आणि मीठ. आणि त्यात तुम्हाला एक तांब्याभर पाणी टाकायचंय. हे बघा, 1-2 तांब्या तुम्हाला त्यात पाणी टाकायचंय चांगलं त्याला. आणि मग तुम्हाला त्याला गॅसवर ठेवून शिजून द्यायचंय. आणि त्यावर आपण हे बघा वाटून घेऊ. सुकं खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि मिरच्या, हिरव्या मिरच्या. आणि याला ग्राइंड करून घ्यायचं. हे बघा शिजलंय असं. हे बघा दोन दाखवतो. हे बघा तयार झाले. तुम्हाला कढईमध्ये कोणचं पण पातेलं घ्या आणि त्यात तेल टाकून त्यात मोहरी टाका. चांगलं तडतडून द्यायचंय. आणि मग तुम्हाला त्यात टाकायचंय जिरं. आणि मग त्यात तुम्हाला टाकायचंय कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्यावर जरा वेळ त्याला तडतडून देऊन त्यात तुम्हाला टाकायचंय हे आपलं वाटण. बघा चांगलं ह्याला पण रोस्ट करून घ्यायचंय. 1-2-3 मिनिटं असं परतून घ्यायचंय. हे बघा हलकासा लाल झालाय. असं करून घ्यायचंय. चांगलं असं 2-3 मिनिटासाठी. मग तुम्हाला हे टाकून द्यायचे. चांगलं त्याला परतून घ्यायचे. त्यात तुम्हाला त्या कुकरमध्ये पाणी टाकून कढईमध्ये टाकून द्यायचे. जर तुम्हाला अजून काही आवाज येतोय तर त्याला इग्नोर करा. तर बघा चांगलं त्याला उकळणी आली आहे. मस्तपैकी उकळलंय.
पण अजून रेडी झालेलं नाही आहे. अजून रेडी नाही झालं आहे. तर तुम्ही आता थोडा वेळ उकळल्याच्या नंतर आहे ना, मग त्याला सर्व करून घ्यायचे. ओके. बघा सर्व झालेलं आहे आणि मस्तपैकी असा वास येतोय. मला तर हे खूप आवडले. जर तुम्हाला आवडलं असेल त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि याला शेअर करा. ओके, बाय. सबस्क्राईब फॉर मोर.